बिल नामंजूर झाल्यानंतर भाजपा एका अर्थाने सुडाने पेटलेली होती आणि सुडाने पेटलेल्या भाजपाने आपमधून राघव चड्डा आणि एक गट बाजूला केला, तृणमूल काँग्रेसमधले 20 लोक बाजूला केले। हे बाजूला करताना सगळ्या स्वायत्त यंत्रणा, साम दाम दंडभेद सगळं वापरलं गेलं। राजकारणाचा होता नव्हता सगळा स्तर संपवला गेला, सगळी लोकशाही सगळी संपवली गेली। परंतु जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्व, मी जरा पक्ष नेतृत्वाच्या संबंधाने अधिकची मांडणी केली पाहिजे की कुठल्या पक्ष नेतृत्वावर आपण टीका कराल। पत्रकार असतील, राजकीय विश्लेषक असतील, भाजपचे किंवा शिंदेचे बोलघेवडे बार्किंग ब्रिगेडमधले प्रवक्ते असतील, ज्यांना पक्ष नेतृत्वावर टीका करावीशी वाटते, त्याच्यातल्या एकाने उत्तर द्यावं की मग ममता बॅनर्जींची चूक काय होती, अरविंद केजरीवालांची चूक काय होती, आदरणीय शरद पवार साहेबांची चूक काय होती। तर याच्यातल्या चूक कोणाचीच नव्हती। या प्रत्येकाची चूक असलीच तर ती एवढीच की प्रत्येक जण आपापली प्रादेशिक अस्मिता जपत आपापल्या प्रदेशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे ज्यांना स्वार्थ नडलाय आणि ज्याची अनेक कारणं आहेत, कारण शिंदे असतील किंवा भाजपाचे अनेक लोक असतील जे जाहीर सभांमधनं रोज बोलतायत की आमच्याकडे आलात तर तुम्हाला फंडची आम्ही कमी पडू देणार नाही, आम्ही सगळ्या प्रकारचे निधी तुम्हाला उपलब्ध करून देऊ। या सगळ्या लोकांनी एकीकडे आर्थिक कोंडी करायची, दुसरीकडे सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करायचा, तिसरीकडे काही त्यांच्या महत्त्वाकांक्षा जागवायच्या आणि मग ज्यांना पॉलिटिकल सर्वाइव्ह व्हायचं आहे अशा लोकांनी काही निर्णय घ्यायचा ठरवला। कालपासून एक फार मोठी काय म्हणता येईल त्याला एक संभ्रम चालू होता की ओमराजे कुठे आहेत, ओमराजे कुठे आहेत। ओमराजे निंबाळकरांच्या संबंधाने आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की ते हलणार नाहीत, कारण यातल्या प्रत्येकाने, राऊत साहेबांनी सांगितलं, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की कुणी आई भवानीची शपथ घेतली, कुणी कुटुंबातल्या सदस्यांची शपथ घेतली। आता जे देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत, ज्या कुटुंब आपलं सगळं काही असतं आपल्यासाठी, त्या कुटुंबातल्या आपल्या पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची पर्वा करत नाहीत, ते पक्ष नेतृत्वाची पर्वा करतील अशी अपेक्षा करणं चूक आहे। परंतु काल रात्री 10:30 वाजता पुण्यात एक चार्टर आलं, ज्या चार्टरला तानाजी सावंत लीड करत होते। तानाजी सावंतांच्या सोबत अजून काही लोक होती, यामध्ये नानासाहेब पाटील, मी चार्टरमधल्या लोकांची नावं सांगतेय, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्या समवेत दिल्लीला गेले। खरं तर या सगळ्या लोकांचं दिल्लीला जाणं हे अचानक नव्हतंच। मुळात 10 तारखेला दिल्लीला एनडीएची एक महत्त्वाची बैठक झाली। 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली। या बैठकीत आत्ता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते। ओमराजेंच्या एका महत्त्वाच्या केसचा निकाल आहे, निकाल 20 तारखेला येणार आहे। निकालावर का बरं हे सगळं अवलंबून असावं? निकालामध्ये